एकांकिका ही मनोरंजनाच्या दृष्टीनं केली जात असून याचा वास्तव्याशी काही संबंध नाही. तसेच सादर होणाऱ्या एकांकिकेत पशुप्राण्यांचा समावेश हा काल्पनिक असून तो फक्त एकांकिकाचा एक भाग आहे याची दक्षता घ्यावी. आपल्यातला देशभक्त अवधानपणे जागा ठेवून आपले मोबाईल सायलेंट अथवा स्विच ऑफ मोडवर टाकावेत. कायमचे बंद केल्यास उत्तम. धन्यवाद. नाथा! अरे रघुनाथा! अरे थांब! काय झालं आता? अरे ह्या भाकरी तू घरला चिसरला होता बघ. नग मला धर म्हणतो ना व? हा आणि हा त्यात तुझ्या वहिनीनं तुझ्या आवडीचा लसणाचा खारड बी दिलाय बघ. गेल्यावर खाऊ. बाप्पा बघ पुण्यांदा विचार कर. मग थांबू का जाऊ? अरे विचार कराय तू काय माझा पाहुणा पिऊन ऐसवाय? सखा भाव आहेस ना माझा. आणि तसं बी मला काय नग वाटतंय का तू इकडं थांबाव म्हणून? पण आता इलाज नाही. हे समजा चाललंय तुझ्या भल्यासाठी चाललंय ना व? होय मग तू फक्त गरजेची काळजी घे. एक दिवस मी समजा व्यवस्थित करतो बघ. तू बी सावत्याची काळजी घे. मी हा इकडं. होय हा अर्धम ही पैक राहू दे तुझ्या तिड काम आल्या त्यात तुझ्या. उशीर होता आता. येतो मी. हा वाटाला खात वय वय आणि पोहोचला चिठ्ठी पाठव. ठीक आहे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून G.H. रायसोनी इंटरनॅशनल स्केलटकी युनिव्हर्सिटी पुणे सविनय सादर करीत आहे स्वातंत्र्य क्रांतींच्या लढ्यातून प्रेरित असलेली एकांकिका चंद्रोदय. लेखक निलेश धनंजय आवारे, दिग्दर्शक रोहित व्यवहारे, प्रकाश योजना श्रावणी संजवाड, ध्वनी समीक्षा पाटील. सविनय सादर होत आहे चंद्रोदय. हेच ते एकमेव ठिकाण आहे जे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या पायऱ्या उतरूनच तो त्याच्या साथीदारांसोबत त्या तिकडे सागरी मार्गे पळवाट काढेल. खात्री आहे मला. झाली का नोटीस? वय साहेब. बघू. नाव राग्या, रंग सावळा, काळेभोर केस, काळेभोर डोळे, सपाट चेहरा, लांबदाट दाढी, उंची 5 फूट 8 इंच, इनाम 10,000. तुम्हाला सांगतो याला पकडणं फार काही अवघड नाही. हा पण फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते. ती म्हणजे जेलमधून फरार होण्यापूर्वी त्याची आणि माझी एकदा, फक्त एकदा भेट झाली असती ना तर सरळ झाला. औसा एक पण बघा ती त्यो जेलच्या बाहेर असताना समद्या टोळीचा कट एकटा रचित होता. हे किती वय वय. आणि आता त्यो आत असताना त्याला बाहेर काढायचं कट कुणी रचला असावा. हल्ली मोठा प्रश्न पडलाय बघा म्हणून. काची हा प्रश्न तर मला पण पडलाय. आणि मला नक्कीच खात्री आहे की जेलमध्ये त्याचे काही गुप्त हेर असावेत ज्यांच्या मदतीने त्याने हा कट रचलाय. हरकत नाही साहेब, पण मला नाही वाटत ह्यो रगे आपल्या हाती एवढ्या सहज इथे शिपाई आहात हे तरी लक्षात घ्या. साहेब मोठे साहेबांची गाडी आली वाटते. Sir. Hey, Sergeant, is there any update? Unfortunately, no, Commander. Then know that bloody bastard! Hiding like a rat! Poster? Hey,
both. What did I tell you? Sergeant, may I know what are these two morons doing here? Commander, I got to know that Raghu has chosen C part to escape, and I am 100% damn sure that he will escape from this dog with his friends. So I put both of them on duty at least. Okay. Do whatever you want. But I don't want any excuses. And yes, I want all the posters in the city before the sun rises. Because I want that bastard at any cost. Do you understand? Yes, Commander. See you then, Sergeant. I'll try my best to send the force as soon as possible. Thank you very much, sir. And keep that transmitter on so I can be in touch with you. Oh, yes, of course. Good night. Good night, sir. Bloody idiots. तुम्ही दोघेही ऐका, या नोटीस उचला आणि शहरात लावा. अहो पण साहेब तुम्ही इथे एकटेच माझी काळजी करू नका. माझ्या सेफ्टीसाठी माझी रिव्हॉल्वर आहेत. निघा तुम्ही. अहो साहेब यो रग्या लय भयानक आहे. म्या हे बी ऐकलंय तो त्याच्या दुश्मनास जमिनीत जागीच गाडतो या आणि मग वरून डोक्यात दोन घालतोय बघा. म्या काय म्हणतो की फोर्स निघा. इस्मा ऑर्डर. ठीक आहे साहेब येतो आम्ही हॅलो, युनिट 805, सार्जंट भरतीय. कोणीही संशयित दिसलं तर त्याला लगेच ताब्यात घ्या. सोडू नका. ओव्हर अँड आउट. कोण आहात तुम्ही? इथे काय करायला आलात? रामकृष्ण हरी माऊली आमचा परिचय. आम्ही हबप दासुपंत महाराज आणि हे आमचे गुरुवर्य नाथ महाराज. उद्या पाडव्याच्या निमित्ताने मापगावला आमच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तिकडे चाललोय बघा आम्ही. मासावी महाराज, पण तुम्हाला इथे थांबता येणार नाही. तुम्ही इथून निघून जा. साहेब असं का? आम्ही कोणता गुन्हा केलाय का? हे बघा, तसं काही नाहीये. तुम्ही मला चुकीचं समजताय. जा बरं. ओ साहेब, अहो तुमचा जास्त नाही घेणार आम्ही. थोड्याच वेळात आम्हाला इड घ्यायला होडी येणार आहे बघा. त्यात बसून आम्ही लगेच निघून जाणार आहे. अहो, का इथं आम्हाला घ्यायला ते दरवर्षी होडी पाठवतात. तुम्हाला विश्वास नसेल बसत तर स्वतःच्या डोळ्यांनी बघा. मला काही एक बघायचं नाहीये. आणि तसंही एवढ्या रात्रीची कोणतीही होडी येणार नाहीये इथे. तुम्ही पण स्वतः बघा. आणि तुम्ही हे काय करताय? जेवण. ते इथं नाही करायचं. उचला ते. चला बाहेर. उठा. अहो साहेब काही नाही. आता सध्या इथे नाकाबंदी चालू आहे. चला बाहेर तुम्ही. अहो, उठा पटकन. चला चला बाहेर. त्या म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही या जगी असावे. पांडुरंग पांडुरंग. झालं. होय. निघा आता. चला मग. पण साहेब तुम्ही आम्हाला इथून बाहेर काढून खूप मोठी चूक करताय बघा. जर थांबून दिलं असतं तर तुमच्याच फायद्याचं ठरलं असतं. राहू द्या. आम्हाला माहितीये साहेब तुम्ही कोणाची वाट बघताय ती. या रगेची ना. अहो, याची ताकी कुंडली आमच्याकडं. पण हरकत नाही, येतो आम्ही. एक मिनिट. काय म्हणालात तुम्ही? जागेची कुंडली? अहो साहेब, खूप मोठे अंतर्यामी आहेत आमचे गुरुवर्य. यांना समद्या गोष्टी माहित असतात बघा. होय का? होय. या मग बसा इथे. काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या गुरुवर्यांना. अहो साहेब या म्हणतोय ना. चला बसा तिथे.
साहेब हम्म, करू का आता जेवण हम्म, विचारा साहेब काय विचारायचं होतं ते हम्म. काय काय माहिती आहे रग्याबद्दल सांगा आता सगळं. हे बघा साहेब हम्म, समजत पहिलं तुम्ही ज्याला रग्या रग्या म्हणताय ना मूळचा वरबगावचा हम्म. त्याचं संपूर्ण नाव रघुनाथ भास्कर साळुंके. तुम्हाला सांगतो साहेब अख्ख्या गावात त्याच्या इतका हुशार त्योच त्याच्या इतका शिकलेला बी देवच बघा. शिकलेला? काय तुम्ही नक्की याच रग्याबद्दल सांगताय? अवय, योच तो. हम्म, सांगा. शिक्षणामुळं त्याचं समद तरुण पण शहरातच गेलं बघा. त्याला यो शिक्षणाचा नाद आमच्या दादांमुळे लागला. आमचे दादा त्याचं वडील हो कारण ते लई मोठे क्रांतिकारक होते. बऱ्याच क्रांतीच्या आंदोलनात त्यांचा सहभाग बी होता आणि या क्रांतीच्या लढ्यात त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास सोडला बघा. जाता जाता रघुनाथाला एकच सांगून गेले, जर ही लढाई आपल्याला जिंकायची असेल तर तुला खूप शिकावं लागेल, तुला त्यांच्या इतकं हुशार व्हावं लागेल. आणि तेव्हापासूनच रघुनाथांनी ही शिक्षणाची जिद्द ठेवली बघा. बाकी त्याच्या घरात त्याची आई ताराबाई, त्याचा थोरला भाऊ बाप्पा, बाप्पाची बायको कमला, शेवटी रुक्मिणी एक आहे आणि त्याचा का जीवाभावाचा जोडीदार म्हणजेच हरिदास. हरीचं वडील ज्ञानबा, त्याची आई माई, नुकतंच लग्न झालेली त्याची बायको शांती एक आहे. बाकी आपलं गावकरी आहेतच की. पण महाराज तुम्ही मला एक सांगा, तुमच्या सांगितल्याप्रमाणे हा एवढा चांगला शिकलेला रघुनाथ याचा असा रग्या कसा झाला मग? सांगतो साहेब, ते बी सांगतो, सगळं व्यवस्थित सांगतो. चैताचा महिना होता. आडव्याच्या 5 दिवसा अगोदर हरिदासाचं लगीन होतं. त्यासाठी रघुनाथ बी शहराकडून गावाकडे आला होता. लगीन अगदी आनंदात आणि व्यवस्थितपणे पार पडलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्रजांचे काही शिपाई एक पत्र घेऊन आले. त्यात लिहिलं होतं, आदेश! समस्त गावकऱ्यांनो, इंग्रज सरकार आपल्या गावात एक नवीन कारागृह बांधण्याची योजना करत आहे. त्यासाठी आपली राहती जागा लवकरात लवकर खाली करावी. त्या मोबदल्यात तुम्हाला काही पैसे व राहायला दुसरीकडे सोय करून देणार आहे. आदेशावरून कमांडर डेव्हिड. आणि असे पत्र येणं नवीन नव्हतं बघा. गावकऱ्यांना बी ह्याची सवयच झाली होती. त्यांच्या पुढं आवाज तरी कोण उठवणार. ह्यावेळेस रघुनाथ काही गप बसला नाही. त्यानं त्यांना जशाच तसं उत्तर दिलं. ते इंग्रजांचे शिपाई जाता जाता संतापून म्हणाले, याचा परिणाम वाईट होणार. आणि ते तिथून निघून गेले बघा. पण पाडव्याच्या दिवशी मन आनंदी आनंद, मन आनंदी आनंद, आज पडव्याचा सण, आज पडव्याचा सण, गुढी ऐसी उभारली गुढी. तुम्ही तर सकाळ सकाळ सुरू लावलाय. मग पडवाय नव लय उशीर केला यायला. अहो, खाल्ल्या अंगला गेलो जाता जाता वाण आणि मोर जाणे बांबू बी आणायचा. नग मा तुला नाही जमणार, राहू दे, शांती आल्यावर काढेल. नग म्हणलं नव तुला, जा त्यापर्यंत बघ आबाला काही लागतं का. हा, एक काम करा, घरातून पाण्याचा तांब्या आणि साखरेची गाडी घेऊन बघा. आणि आहे हो, तो फुलांचा कुठे ठेवलाय का? देवाऱ्यावर आहे बघ. हा, आणि देवाऱ्या फुलांचा. हा हा. आणि आई, तुझी ऐकून एक नवी चांगली साडी बी घेऊन ये. मी काय म्हणत होतो, शांती हरी नाही आला का ग अजून? नाही आत्या, पण येतील इतक्यातच. अगं पेटीवर काढून ठेवली बघ. अव हे घ्या बाप्पा, तू बी घे. द्या काय यान बा, लिंबाचा दगडा तिकडच राहिला गड्या. आलोच तेवढा घेऊन.
कारभारीन बाई वय तेवढा पानाचा गोंडा आणा बरं. बर अगं शांती उरकला असं तर थोडी रांगोळी काढून दे की मला. वय वय आलेच. अगं रुक्मिणी घरातून आमची पातीला घेऊन ये. झाला कमला. उरक बरं. अरे बायांनो, अरे आवरा की पटापटा. आणि बघता बघता कारखान्याचा नवचा बोंगा झाला तरी तुमचं अजून तिथंच इथं लोकांच्या दारात उड्या उभारून झाल्यात. आता तरी आवरा. हा अरे बरोबर आहे बाप्पा तू पण काहाला चिडचिड करतोस र. आम्हाला बी समधी कामं बघावं लागतात आणि असं कुठं लिहिलंय र की 9च्या आतच मला पाहिजे म्हणून. आणि तसं बी या कारखान्याच्या लोकांना आपल्या ह्या मराठी सणाचं काय बी घेणं देणं नाही. वय पाडवा हा वर्षाचा पहिला सण आहे त्यामुळं हळू का व्हायना पर समद कसं व्यवस्थित व्हायला पाहिजे. बरोबर आहे पोरी. प्रभू श्रीरामांच्या जन्म उत्सवापासूनच गुढीपाडव्याची सुरुवात होती आणि हीच आपली खरी ओळख आहे. खरं आहे भाऊजी तुमचं. आपली परंपरा आपण नाही जपणार तर कोण जपणार आहे. अगं आते परवाच आमच्या झालीत ना बाई लेवल पार्लरचं महत्व सांगितलं बघ. त्या म्हणल्या उंट बांबूच्या काठीला कललिंबाची राहिली त्यावरी टोंगाला लेट मिठाली गुंडाळून फुलांचा हार आणि ठाकराची गाली बांधून त्यावर जांभळ्यात ठेवला की झाली आपली गुली तयार. आणि ही चाली उभारलेली गुली विजयाचा आणि समृद्धी. हा समृद्धी समृद्धीचं प्रतीक असते ना व. वा वा पोरी. ए माई काय झालं रे ना. मग तुम्ही पाडाखाली दावणीला शिंगूर बांधलं होतं ना वय कारण त्याची चराट सुटली होती गेलं होतं काल रानात पडून ते. अरे देवा मग मग काय आणलं बे धरून या बारीनं काचम बांधलंय बघ सावली. हा हे लय बरं केलं बघ. सोय आहे का? अरे गुन्ह्या सणासुदीच्या दारात बांबू आडवा ठेवू नाही. पोटीतून काय अक्का तू तसं बसू बी द्याय ना. जाऊ दे गुन्ह्या. ये बैस इथं. वय वय सणासुदीची सणी घरात. जाऊ द्या. अक्का ए अक्का आव, तुझ्या सोय आहे का असं तर दाव बरं मला. काय म्हणत रसी? काय झालं आता? ती पायात काटा मोडलाय काढू दे. हा थांब गुली का कमी घेऊन येते. वय वय वाहन बिन घालायची कळती नाही रे मग तुला. आवड तसलं कुठं सांगता येत असं. हा? होय रे गुन्ह्या. एवढा काटा मोडू पण उंकड गेला होतास. आता काय सांगू ज्ञान बा पाडव्याच्या पूजेसाठी बांबू लागत होता समजा गाव उडाकले बांबू काय कुठे भेटला नाही मग वाटत भेटत किरू त्यांनी सांगितलं चांगल्यावरची हिरू बांबू आहे तिथे जाऊन बघतो तर काय हिरीच्या चौकून साऱ्या बाबळीच बाबळी कसा बसा आज जाऊन तो बांबू घेऊन आलोय बघा. आई मी भीतीचं पुस्तक देऊन येते. जाऊ का जाग. हा हा एवढ्या बाबी आहेत काय. नाही ते काय चांगू बाप्पा लक्ष देत नाही मला तर ही बी कळा ना एवढी अडचण होतो त्या चांगू बाप्पाला बाबळी काढून नाही काढून दिल्या. सांगू का तुला का नाही काढल्या बाबड्या होय ना. ये सांगू बैस. सगळं ज्ञान बा वावरात लय काम पडल्यात येतो मी आणि होय रे कोणी पन्नाला इथरून बांबू घेतला तू. हा किरू किरू त्याच्याकडे तू बघतो जाता. सांगू अहो ज्ञान बा तुम्हाला सांगतो मी सकाळी सकाळी त्यानं मला इथरून बांबू नेलाय पार गावावर सांगायची काय गरज आहे की हिरीवर बांबू आहे म्हणून. तसं बी त्याला मी सांगितलं होतं की पाडवा झाल्यावर बांबू हिरीव पाहिजे. आता हे नजर सांगितलं त्यानं तुला. जाऊ दे सांगू. नादा नाही पोर. वा 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 नादान कशाचे नादान तू आणलाय पार. जाऊ द्या सांग बाप्पा. या चहा सांगतो बसा. नग बाप्पा तोंड लय वाढ पडलाय येतो म्या. होय पुरी बरं चाललंय ना. वय वय अरे थोडी फाण्याची कोरड घे बरं हिरीवरच्या बाबळ्या काढतो. बरोबर जरा पटकन बघ. असं जर तो गोड असेल तर तिखट लागल्यावर कसं होत असेल. गुन्ह्या बांबू. बांबू पुण्या बांबू पाडवा झाल्यावर हिरीव दिसला पाहिजे नाहीतर तू आहे मी आहे आणि हेच बांबू आहे. वय वय ए गुन्ह्या. पुण्या त्या किरूला बी सांग तोंड मन ठेवायला सांगत सुटलाय गावभर. वय काय नसतं ज्ञान. काय नाही काय आता काढला का विचारत होतो. एवढा काटा मोड पण कशाला झक मारायची म्हणतो म्या. जाऊ द्या सांग बाप्पा लहान आहे. म्हणूनच सोडलाय त्याला. जाऊ दे. हो ना. गेलाय का पहा गेलाय का. गेला गेला. कशाला त्याचा बांबू आणला. सणासुदीचं शिव्या खायचं काम करी तू. सांगू का कोंडायला चांगलं ठेस देतो. हो रे. ए गुन्ह्या अरे मी फक्त एक काम आणलाय. अरे नशीब शिव्या खाऊन का वाईना बांबू घेऊन आला. कोंडायची इकडे आली तर अरे घरी. वय वय
गेन बस तुझी धरा. अगं शांती वय उरकलं सुद्धा चाल बरं आपल्याला नदीवर जायचं वय वय आले. हा बाप्पा ते रघु कुठं आहे? अरे त्याच रात्री शहरात दिला पाठवून काय झालं नदीहून आठवलं काल सांच्याला नदीवर गेलो होतो तिथं सध्याचं बोलणं ऐकलं. तो कमांडर आहे ना त्याचा आपल्या रघुवरला डोळा आहे बघ. तो रघुला कधी बी काय बी करू शकतो म्हणून मी विचारलं. पण बरं झालं तुम्ही त्याला शहरात पाठवून दिलं. चल येतो मी येऊ का? बप्पा तू तर समजा पाहून आलता ना र होय ज्ञान बा समजा पाहून आलतो पर याने असं अचानक काय माहिती काय मला चौकश करून आला. अरे बाप्पा माझं रघुर सणासुदीच्या पहाडी काही चित्र नको व्हायला बघ. हे आहे शुभ शुभ बोल बर तू काय नाही होत असं. अरे पण त्या गुन्ह्याचं बोलणं ऐकून मला तर धडकीच भरली बघ. रघुची काय चिठ्ठी बिट्टी आलती का नव्हती? वैटल सांच्याला आज पोचल्याची चिठ्ठी आली होती भाऊजींची. मला तर काय सुचलं गेले बघ बाप्पा. लय काळजी वाटायली ना पोराची. आणि त्या सणासुदीचा कसला बी विचार नका करू. शांत व्हा. होय आहे असा काय विचार नको करू तू होईल समजा ठीक. पप्पा मी एक काम करतो लगेच निघतो त्याच्याकडे आणि त्याला जाऊन भेटतो. तिकडची काय परिस्थिती आहे ना समधी बघतो. चल अहो, येतो. तेच थांबा मी त्यांच्यासाठी पोळा बांधून देते लगेच. सगळं अगं रुक्मिणी इकडे या. बोलवते नाही जा पुढे. रुक्मिणी आली का? आणि होय रे पोर कशाला जाणार आहेस? गुलब्याची सायकल आहे ना येतो घेऊन. होय होय जाऊ का जा. वय वय पप्पा मी काय म्हणते हरिदस्त सांगून रघुला तिकडे बोलून घेतलं तर. न ग माई तो तिकडं आहे तीच बरं आहे. तिकडं आलं तर अवघड होईल बघ. अरे पण आपल्या डोळ्यासमोर असलं बरं आहे. तिकडं काय बरं वाईट झालं रे? बरं वाईट झालं अहो, त्याचं ज्ञान बा, काय? काय कसं बोलता तुम्ही हरी चाललाय ना तो समजा येईन बघून तिकडचं काय आहे ती असा काय बी विचार नको करू बरं तुम्ही. मला तर काय सुचत ए, जा बरं घरात. अरे, बरं. अगं आई तुला समजून घे इकडे आला तर कुठं नाही तिकडे राहिला तर सुकांत राहील तो. ए कमी जायला घरात. चुकला असेल तर माफ करा त्याच्यावर मी तुमची माफी मागतो. त्या दिवशी लय जोर आला होता गेला लय होती आता ये म्हणावं बाहेर. साहेब गावात आलं इकडचं वातावरण आता त्याच्यावर ए, गप. हो बाई तुम्हाला माहितीये का आम्हाला अडवणार माझ्या सरकारला अडवणार म्हणून आमच्या साहेबाच्या पत्राचा अपमान बी झालाय. ते काय आम्हाला सांगू नका आम्हाला साहेबांचा आदेश नाही त्याला घेतल्या बिगर माघारी यायचे नाही. हो साहेब साहेब थांबा तुम्ही माझ्यावर या भाऊ Captain John, tell me, if the father and mother is no more, what should the child do? I think to survive. To survive, huh? My foot! 6 bullets, 6 lives, all clear. This boy Indian should know who is the fight back if they cross their limits. Should I? Captain, don't be a fool. For the next 2 hours, she's mine. Then do whatever you want. Come on, darling. Let's go. I hate animals, and you follow me. हो साहेब वहिनी उरकला असं दादा उठ ये. अरे उठ ना. अरे काल सांच्यालाच तुला सुपारी आणून दिलती ना रे. अरे उठ की. माई उठ भूक लागली मला जेवायला वाढ की. अगं जेवायला वाढ ना ग माई. आका तू म्हणली होती ना ग माझ्या लग्नाच्या दिवशी
की मला तुझ्या लेकाचं तोंड बघितल्याशिवाय मरायचं नाही. मग आता काय झालं? अगं उघड की डोळं. बाप्पा, ए बाप्पा कुठे? अरे गुढी उभारायची आपल्याला. अरे उठ की. अरे तू तरी उठणार रे. अरे काय चेष्टा लावली रे समजाने. रुक्मिणी, रुक्मिणी, रुक्मिणी. अरे तुझा हरितात्या आला. उठकी. तू म्हणली होती ना कुठे चालला हरितात्या? अगं इथं गेलो होतो ग फक्त. इथं गेलो होतो. उठला ग रुक्मिणी. ए रुक्मिणी. ओ वहिनी, वहिनी द्या की पोळ्या. पोळ्या द्या ना वहिनी. शांती. ए शांती. अरे कुठे आहेस तू? अरे तुझा हरी आलाय. पाणी आणून द्यायचं समजत नाही का तुला? ए शांती. अगं दे ना ग पाणी आणून. ताण लागली ग तुझ्या हरीला. ए काय बाप गेलत ना आम्ही. काय बाप गेलत. ए रघु. ए हरी, अरे काय झालं? अरे जमलं रे. अरे अरे काय झालं? जमलं. अरे नीट तर सांग काय झालं? वहिनी दिलेल्या लाल पिठाच्या पोळ्या. हक्काचं रक्तानं मागलेलं पूजेचं ताट. बाप्पाचा लाल बहिणीच्या रक्ताची रांगोळी. अरे अरे सोड रे हरी, मला जाऊ दे घरला. तुला ऐकत अरे घरला जाऊ दे, माझी वाट तुला शपथ आहे माझी. अरे नाही तू कुठं बी जाणार नाही. तुला शपथ आहे माझी. अरे अरे ऐक जा रे. अर्ध पाय पडतो. अरे एकदा तोंड बघू दे रे. मी आज तुझ्या पाया पडतो रे. अरे देवाला मी हेच पाहिजे रे. अरे अरे कसं झालंय समज पुरी केलं रे. अरे बोल की आता तरी. समजा सुरळीत चाललं होतं. समधी पाडव्याची तयारी करत होती. तिकडून गुन्हे आला. त्यानं ऐकलं त्या कमांडरचा तुझ्यावर लय डोळा आहे म्हणून. मग काय सगळ्यांचा जी लागला. मी ठरलं मी आज तुला इथं येऊन भेटावं. तर गेलो. गुलबेकून सायकल आणली आणि परत येऊन बघतोय समधी रक्ताच्या तारुळ्यात. अरे बर अरे तरी मी समजेस म्हणत होतो र चला भाऊ थांबू द्या. पुरे मी माझं ऐकलं नाही र. समजा व्यवस्थित करतो म्हणलं होतं. अरे दादा
माझी शांती बी नाही नुसता गाला गाला येतोय काय बाप गेल तर आम्ही शांत हो रे, शांत हो. अरे उठ आता आता मी शांत बसणार नाही आता ह्यो लढा त्यांनी चालू केलाय आता याचा शेवट मॅच करणार बघ याचा शेवट मॅच करणार नाही नाही तू मॅच खेळतो बघू आणि इकडे लाव लाव निदान काम केल्यासारखं तरी वाटेल तुला अजून काय काय किस्से सांगितलं ते सांग तुझ्या नानाने. अरे लय किस्से तर घ्यायचे आता या ठेसनावच घे की का म्हणलं अरे त्या दिवशी त्या रग्यानं ह्या ठेसनाव पोटरच मारला काय सांगतो हा आणि त्याच कापड घालून घेतला त्या पोटरचं सोम हा मग असं बावकत दाखवून थांबवली ना मालगाडी मालगाडी हा आणि त्याच्या टोळक्यानं घातला तो पण येडा लगा लगा मग 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 घे राखेलच्या बाटल्या की टाक मालगाडी घे राखेलच्या बाटल्या की टाक मालगाडी तुला सांगतो समधी मालगाडी पेटवली बघ बाबू समधी मालगाडी अरे हे तर काय नाही इंग्रज ऑफिसर होते ना त्याशी पटर पटत होती बघ अशी का नाही गेली का नाही पळून दिसतात का बघ बघ नाही लगा अरे कसं दिसतील परत आलीच नाही ना इकडे मोठे साहेब आलं होतं यांची ड्युटी आताच संपली वाटते एक तुझ्या आतली बी संपत लावलो करते आणि ह्या काही म्हणत होतो मग आधी मोठे साहेब आलं होतं तेव्हा तू डाचकलाच होता तुला असं थांबून तुझ्यासोबत हल्लू मी नाही बघ कळलंच ना युवराग दिसतो तेवढा साधा नाही लईच मोठा खैस आहे मग विषय आहे का म्हणूनच तू त्याला एवढा डचकून आहे तर अरे मॅच नाही त्याला समधी घाबरतात बघ फक्त एक माणूस सोडला तर कोण आपलं मोठं साहेब हा लगा ते हैवानच आहे की अरे तुला सांगतो एक आग आहे तर दुसरं पाणी एक इज आहे तर दुसरं वार अरे ज्या दिवशी ही दोघं समोरासमोर येतील ना त्या दिवशी लय काहीतरी भयानक होईल बघ मला तर वाटतंय ते दिस केलेलं नाम नसेल बघ पण होय रे आपले साहेबासनी ऐकतील होय राखेच्या की मुरलेली गुन्हेगार आहे ते तेवढं आहे बाबा कधी कुठून काय करतील काय सांगता येत नाही समजत झाल्यावर कळते बघ आपल्याला बी हा पण एक गोष्ट लय भारी झाली बघ काय हे किस्सा ऐकण्याच्या नादात आपला कामाचा वेळ कधी संपला कळले बी नाही हा ना झालं एकदाच शेवटची भिंत आणि शेवटची नोटीस गीते पण तुला काय वाटतं उग कोण कशाला कोणाच्या वाट जाईल बरं ते बी आहे म्हणा आता काही काय एक हातानं वाचती वय काहीतरी मोठं घडले बघ या रग्यासोबत म्हणूनच शाळेला तुला सांगतो कधी कधी मला यांची बी बाजू बरोबर वाटते लागा काऊन रे? आता तूच बघा या इंग्रज ऑफिसरांची दामदाटी कशाला कोण ऐकून घेईल आणि तसं बी आपली शिपायाची ड्युटी म्हणजे यांची गुलामीच आहे की तेवढं खरं आहे पण आपलं तोंड गप ठेवलं बिगर काही इलाज नाही ए बर चल आता जाऊ तिकडे बंदरावर साहेब एकटच आहे आघाडी बी सुटली नाही तर आपलीच नोकरी धोक्यात नाही तर काय यांना काय तेच ना. शहरात एकटा होता म्हणून वाचला बिचारा नाहीतर त्याचं बी काही खरं नव्हतं समद कुटुंब संपवलं ह्या इंग्रजांनी त्याचं त्याच्यात फक्त त्याचा एक जीवा भावाचा मित्र वाचला ते बी नशिबानं तिथं नव्हता म्हणून बघा साहेब लई अन्याय झालाय रघुवर तुम्हाला सांगतो असलं जगणं दुश्मनाच्या बी नशिबी येऊ नये बघा अहो एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा एका क्षणात वनवास झाला हिरव्यागार जमिनीचं वाळवंट झालं अहो त्या बळीराजाचं बळ संपलं जाऊ द्या सोडा मला एक सांगा
जर तुम्ही ह्याच्या जागी असता, तुमच्या सोबत जर असं काही झालं असतं तर तुम्ही काय केलं असतो? मी हो तुम्हीच. मी ते राहू दे, नाहीये ना उत्तर. म्हणजे बघा साहेब, तुम्हाला बी या रघुनाथची बाजू खरी वाटते. आम्ही समजू शकतो साहेब, तुमचं असं चकित होणं काय नवल नाही. कारण ह्या इंग्रज सरकारानं तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू कधी दाखवलीच नाही. तुम्हाला सांगतो साहेब, पाडव्याच्या दिवशी तुमच्या इंग्रज ऑफिसरांनी त्या शांतीला बळजबरीनं उचलून नेलं. 4 दिवस तिचा बलात्कार. 4 दिवसानंतर कारखान्याच्या रस्त्यावर तिचं मड सापडलं. तिच्या अंगावर एक कापडाचा तुकडा बी नव्हता. तिच्या शरीरावरची एक एक जखम सांगत होती. किती आणि काय काय अत्याचार सोसलाय ती. पण कधी कधी खूप वाईट वाटतं साहेब. आपण इथले मूळ रहिवासी असून परक्यासारखं बघितलं जातं आपल्याला या देशात. इथं 2-4 दमड्यांसाठी आपलेच बायमान होतं. वयमन म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मी सांगतो साहेब, त्याला काय म्हणायचंय ते. आमच्या गावात इंग्रजांना एक कारखाना उभा करायचा होता. ती जमीन आमच्याच दोस्ताची होती, माधव. त्यो लई मोठा क्रांतिकारक होता. तुम्हाला सांगतो साहेब, त्या वेळेस त्याने एकट्यानं या समद्या इंग्रजांच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं. तर शेवटी आपल्याच लोकायला लालच दाखवून कटरचून त्याला गोळ्या घातल्या. साहेब, त्याच या देशावर लई प्रेम होतं. जेव्हा त्याला मुलगा झाला होता ना, त्या दिवसापासून सदा न कदा आम्हाला एकच गोष्ट म्हणायचा, त्याला मी मोठा ऑफिसर बनवणार. तो पुढे जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं करीन. एवढंच नाही तर त्यानं त्याच्या मुलाचं नाव बी भारत ठेवलं होतं. कालांतरानं आज तोच मुलगा कुठेतरी मोठ्या पदावर ऑफिसर तर झालाय. पण शेवटी ह्याच इंग्रज सरकाराच्या हाताखाली. सांगायला वाईट वाटतं साहेब, आज तोच मुलगा स्वतःच खरं नाव लपून सगळ्यांना भरत म्हणून आपली ओळख पटवतोय. आणि त्याला काय माहिती हे इंग्रज त्याचा कसा फायदा करून घेतील ते. त्याला अजूनही हेच वाटतं, त्याला जी पदवी भेटली ना ती त्याच्या स्वतःच्या कष्टाने आणि हिमतीने. बस, पुरे झालं. माफ करा साहेब, मी असं बोलल्याचं जर तुम्हाला राग आला असेल तर. राग मला बिलकुल नाही. हा, पण फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की इच्छा नसतानाही त्या राग्याला मला कैदच करावं लागेल. कारण जर त्याला असं मोकळं सोडलं तर तो अजून कित्येक गुन्हे करेल, काही सांगता येत नाही. तर राग्या, यू आर अंडर अरेस्ट. अहो कोण राग्या? काय अहो, नाही नाही, काय बोलताय? तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. तुम्हाला मी एवढा मूर्ख वाटतो का? सार्जंट आहे मी. दोघेही सरेंडर करा, नाहीतर मी रिव्हॉल्वर काढे ना. अहो साहेब, आम्ही खरंच महाराज आहेत. ए राग्या, ती नाटकं बंद कर का आता? अहो साहेब, खरंच अरे, माझं नाव रघुनाथ भास्कर साळुंखे आणि तुमच्यासाठी राग्या. रंग सावळा, काळीभोर केस, काळीभोर डोळे, सपाट चेहरा, उंची 5 फूट 8 इंच, राहणार वरपगाव. अजून काही बाकी असेल तर विचारा. ए राग्या, यू आर अंडर अरेस्ट. साहेब, अजून तरी असं कोणी नाही जो मला कैद करू शकतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की मागच्या वेळेस तुम्ही मला कैद केलं, तर तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण मी स्वतः त्याच्या तयारीत होतो, म्हणूनच मी तुरुंगात गेलतो. त्याचं कसं आहे ना साहेब, जीवनात काही गोष्टी या मनासारख्या होत नसतील ना, त्यासाठी काही गोष्टी या ठरवून कराव्या लागतात. ए, ती वॉकटॉकी आणि इकडे, नाही तर गोळी मारेल ना तुला. मारणार, अरे मारना. हे, मला खात्री आहे मला गोळी नाही मारणार. हो ना भारत? मी तुझी मजबुरी समजू शकतो भारत. तुझं देशाप्रती जे प्रेम आहे तू जास्तीत जास्त झाकून ठेवू शकतोस, पण ते तू तुझ्या अंतर्मनातून पुसून नाही टाकू शकत. कारण तू माधवचं रक्त आहेस. खोटं आहे सगळं. तुम्ही मला असं मूर्ख नाही बनवू शकत. रेवती, रेवतीच नाव आहे ना तुझ्या आईचं? जा आणि जाऊन जा विचार त्या माऊलीला, कुठं आहे माझा बाप म्हणून.
आणि काय केलं या इंग्रजांनी त्याच्या सोबत. आणि अशी काय मजबुरी होती त्या आईची, तिचं लेकरू ताण असताना तिला एक गाव सोडावं लागलं. आणि हे विचार, एवढा हा रक्तरंजित इतिहास का त्या माईच्या पदरावर झाकून ठेवलाय? जाऊन विचार तिला. बघ भारत, अजूनही तुझ्या हातातून वेळ गेलेली नाहीये. बोल भारत माता की, बोल भारत माता की. कोणीतरी येत आहे. तुम्ही एक काम करा, सध्या तरी हे कंटिन्यू न गेला पा. अहो जा, ऐका माझं. चल चल. साहेब, आम्ही समजा नोटीस लावणार बघा शहरात. हो साहेब. गुड जॉब. पण आता अजून एक काम करा, हेडक्वार्टरला जा आणि मोठ्या साहेबांना निरोप द्या. एक खुश होते. साहेब, तुम्ही परत एकटेच. हे मला काही होत नाही. तुम्ही आधी कमांडर साहेबांना निरोप द्या. जा. ठीक आहे साहेब, येतो आम्ही. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तसं काही वाटलेस तर वॉकी टॉकी आहेच. हो नक्कीच या तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट साहेब. इकडून चल. कुत्रे गेले. साहेब, आज तुम्ही खरंच आमच्या माधवाचं पोरग शोभताय बघा. एक सार्जंट ऑफिसर म्हणून बिलकुल सोबत नाही. माझ्यासमोर एक मोस्ट वॉन्टेड असून मी त्याला काहीच करू शकलो नाही. बरोबर आहे साहेब तुमचं. एका ऑफिसरने त्याची ड्युटी ती प्रामाणिकपणेच पार पाडली पाहिजे. पण या ऑफिसरची जी सिस्टीम आहे ती आमच्यासारख्या लोकांसोबत किती प्रामाणिकपणे राहते हेही पाहिलं पाहिजे ना. जाऊ दे, सोडा साहेब. मला तर एकच गोष्ट कळते, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आणि आम्ही आमच्या जागेवर. तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. चल ना आता, निघायची वेळ झाली आपली. आता कसली वाट पाहताय? या प्रश्नाचीच तर वाट पाहतो तुम्ही साहेब. यात दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपली परंपरा आपल्याला हे शिकवते, ज्यावेळेस आपल्या लोकांचा निरोप घ्यायचा असेल तर तो त्यांच्या सहमतीने घेतला पाहिजे. त्याचं उत्तर तुमच्या बोलण्यातून मिळालंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली संस्कृती, जी तुम्ही खिशात टाकली. एका बाजूला सुख पण तेवढंच आहे साहेब आणि दुसऱ्या बाजूला दुःख पण तेवढंच. सुख ह्या गोष्टीच आहे, आज ह्या काळोख्याच्या रात्री चंद्रोदय झालाय आणि त्याला सूर्योदय व्हायला वेळ नाही लागणार. पण दुःख ह्या गोष्टीच आहे, आम्हाला आमच्या पुढच्या पिढीकडून ही संस्कृती परत घ्यावी लागते, कारण ते अजून तेवढे काबिल नाहीत. ज्या दिवशी सूर्योदय होईल ना, त्या दिवशी आम्ही स्वतः गर्वाने ही संस्कृती त्यांच्या ताब्यात देऊ. त्यावेळेस तुम्ही भारत माता की म्हणायचं आणि आम्ही जय म्हणणार. चला साहेब, निरोप घेतो. चला माऊली. अहो साहेब, इकडं कारागृहाच्या रस्त्याला कोणीतरी मोठ्या साहेबांच्या डोक्यात गोंडा घालून त्याला मारून टाकलं. काय? अहो योग्य ते मी तर बेशुद्ध पडला. अहो मला काही सुधारणा झाले. तुम्ही लवकर या की इकडे. काय झालं? साहेब, अजून तरी असं कोणी नाही मला कैद करू शकतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की मागच्या वेळेस तुम्ही मला कैद केलं, तर तो गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका, कारण मी स्वतः त्याच्या तयारीत होतो. म्हणूनच मी तुरुंगात गेलतो. मला तर एकच गोष्ट कळते साहेब, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आणि आम्ही आमच्या जागेवर. तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. त्याचं कसं आहे ना साहेब, जीवनात काही गोष्टी या मनासारख्या होत नसतील ना, त्यासाठी काही गोष्टी या ठरवून कराव्या लागतात. मनातल्या उद्दाट माणसाला अपमानास्पद नशिबाचे गोफ सोसायचे, या संकटाच्या समुद्राविरुद्ध शस्त्र उचलायची आणि क्रांतीचा एल्गार करून त्याचा अंत करायचा. टू बी और नॉट टू बी,
question.